विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली, हेची घडोमज जन्माजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे। नमस्कार, भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे। चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया। आजच्या धावपळीच्या युगात आपण सुखाच्या मागे इतके धावतोय की जगायलाच विसरलो आहोत। तणाव, चिंता आणि अस्वस्थता यांनी आपल्याला घेरलंय। पण तुम्हाला माहीत आहे का, 700 वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी एका अशा शाळेचं वर्णन केलंय, जिथे गेल्यावर तुमची सर्व दुःख विरघळून जातील, जिथे गेल्यावर तहान भूक लागत नाही, फक्त आनंदाचा अनुभव येतो। ती शाळा कोणती आणि आपल्या आयुष्यातील टेन्शन कमी करण्यासाठी ही शाळा आपल्याला काय शिकवते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। विठ्ठलाच्या नामाला शाळा म्हटलंय, कारण शाळा आपल्याला घडवते। नामस्मरण हे केवळ तोंडानं घेण्याचं नाव नाही, तर ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे। तहान भूक हरली याचा अर्थ असा की जेव्हा माणूस एखाद्या ध्येयात भक्तीत पूर्णपणे बुडून जातो, तेव्हा त्याला शारीरिक गरजांचा विसर पडतो। हे आजच्या काळात फोकस आणि फ्लो स्टेट मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। जनी जनार्दन हा विचार माणसाला माणसात देव बघायला शिकवतो, ज्यामुळे समाजातील द्वेष कमी होऊ शकतो। नामाच्या शाळेत शिकणे म्हणजे सतत चांगले विचार करणे। जेव्हा आपण मनात विठ्ठल किंवा कोणतेही सात्विक नाव ठेवतो, तेव्हा नकारात्मक विचारांना थारा मिळत नाही। काम करताना ते हरीचे काम आहे या भावनेने केले तर कामाचा थकवा जाणवत नाही, तहान भूक हरपते। जनी जनार्दन या ओळीनुसार ऑफिसमध्ये, घरात किंवा प्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागणे हाच मोठा बदल ठरेल। देवाला मागताना दुसरं काहीही न मागता फक्त त्याचं नाम आणि संतांची सोबत मागणे हीच खरी श्रीमंती आहे। प्रत्येक माणसात परमेश्वर पाहायला शिकणे हीच सर्वात मोठी पदवी या शाळेत मिळते। नित्य महाद्वारी म्हणजे चांगले काम आणि भक्ती यात खंड पडू न देणे। संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हा अभंग म्हणजे केवळ शब्द नसून मानवी मनाला शांती आणि समाधानाकडे नेणारा एक मार्ग आहे। प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे। पहिला चरण, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली। भावार्थ, नामदेव महाराज म्हणतात की पंढरीचा हा विठ्ठल म्हणजे केवळ मूर्ती नाही, तर ती एक शाळा आहे। शाळा म्हणजे जिथे ज्ञान मिळते आणि संस्कार घडतात। जेव्हा माणूस विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होतो, तेव्हा त्याला जीवनाचे खरे शिक्षण मिळू लागते। हे शिक्षण अध्यात्म आणि आत्मज्ञानाचे आहे। या शाळेचे वैशिष्ट्य असे की एकदा का या नामाची गोडी लागली की माणसाला देहभान राहत नाही। तहान भूक हरली याचा अर्थ केवळ जेवण सोडणे असा नसून जगातील भौतिक सुखांची, जसे की लोभ, मोह, वासना, ओढ संपणे असा आहे। सामाजिक संदर्भ, त्याकाळी शिक्षण हे ठराविक वर्गापुरते मर्यादित होते। नामदेव महाराजांनी विठ्ठलाच्या नामाला शाळा म्हणून घोषित करून शिक्षणाचे लोकशाहीकरण केले। येथे जात, धर्म किंवा लिंगाचा अडथळा नव्हता। तहान भूक हरणे म्हणजे विषयाची गोडी लागणे। आजच्या डिजिटल युगातील उपयोग, आज माहितीचा स्फोट झाला आहे, पण ज्ञानाची ओढ कमी झाली आहे। शाळा शिकताना तहान भूक हरली ही वृत्ती आजच्या विद्यार्थ्यांमध्ये डीप वर्क आणि फ्लो स्टेट निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे। वास्तविक उदाहरणे, ज्याप्रमाणे विठ्ठलाची शाळा सर्वांसाठी खुली होती, तसेच विकिपीडिया किंवा खान अकॅडमी सारखी व्यासपीठे ज्ञानाचे लोकशाहीकरण करत आहेत। येथे शिकताना माणसाने केवळ परीक्षेसाठी नाही, तर समृद्धीसाठी शिकावे। एखादा तरुण जेव्हा कोडिंग किंवा ग्राफिक डिझाईनमध्ये इतका मग्न होतो की त्याला वेळेचे भान राहत नाही, तेव्हा ती खऱ्या अर्थाने विठ्ठल नामाची शाळा ठरते। जसा एखादा शास्त्रज्ञ एखाद्या प्रयोगात इतका मग्न होतो की त्याला बाहेरच्या जगाचे भान राहत नाही, किंवा एखादा कलावंत आपली कला सादर करताना स्वतःला विसरतो, तसाच भक्त जेव्हा विठ्ठलाशी एकरूप होतो, तेव्हा त्याला संसारातील नश्वर गोष्टींची भूक उरत नाही, त्याला नामाचाच प्रसाद पुरेसा वाटतो। दुसरा चरण, हेची घडो मज जन्माजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे। भावार्थ, या चरणात नामदेवांची अनन्य भक्ती दिसून येते। सहसा लोक देवाकडे धन, संपत्ती किंवा मोक्ष, पुनर्जन्मातून सुटका मागतात, पण नामदेव महाराज म्हणतात, मला मोक्ष नको, मला स्वर्ग नको, मला फक्त प्रत्येक जन्मात तुझी ही नामाची शाळा आणि तुझी भक्ती हवी आहे। ही एक प्रकारची प्रेमभक्ती आहे। त्यांना विठ्ठलापासून दूर होऊन कुठेही जायचे नाही। देवाकडे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही न मागता फक्त भक्तीचे सातत्य मागणे हीच खरी शरणागती आहे। सामाजिक संदर्भ, माणूस सहसा देवाकडे भौतिक सुखांची, धन, पुत्र, विजय मागणी करतो, पण नामदेवांनी सातत्य, कन्सिस्टन्सी मागितले आहे। समाजाला त्यांनी शिकवण दिली की एखादे चांगले कार्य केवळ एकदा करून चालत नाही, तर ते पिढ्यानपिढ्या संस्कार म्हणून जपले पाहिजे।
आजच्या डिजिटल युगातील उपयोग. आजच्या काळात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, त्वरित सुख मिळवण्याची घाई आहे. सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्ध होण्याच्या नादात मूल्यांची तडजोड केली जाते. येथे जन्माजन्मांतरीचा धडा म्हणजे शाश्वत मूल्ये, सस्टेनेबल व्हॅल्यूज जपणे होय. वास्तविक उदाहरणे. एखादी व्यक्ती केवळ एका जागतिक पर्यावरण दिनी झाड लावते आणि विसरते, पण जन्माजन्मांतरीचा भाव ठेवून जेव्हा एखादा समाज वृक्षारोपण ही जीवनशैली बनवतो, उदाहरणार्थ चिपको आंदोलन किंवा राळेगण सिद्धी, तेव्हा मूल्यांची घसरण थांबते. तंत्रज्ञान बदलत राहील, पण प्रामाणिकपणा हे मूल्य कायम राहिले पाहिजे. डेटा चोरी किंवा सायबर गुन्हेगारीच्या युगात मी कधीही चुकीचे वागणार नाही हा निश्चय म्हणजे दुसरे काहीही न मागण्याचे व्रत आहे. एखादा निष्ठावान विद्यार्थी ज्याप्रमाणे म्हणतो की मला फक्त पदवी नको, तर मला आयुष्यभर शिकत राहायचे आहे, तसाच हा भक्त म्हणतोय की मला फक्त तुझा सहवास आणि तुझे नाम हवे आहे, मग त्यासाठी कितीही जन्म घ्यावे लागले तरी चालतील. तिसरा चरण. मुखी नाम सदा संताचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. भावार्थ. हे चरण या अभंगाचा गाभा आहे. इथे नामदेव महाराज भक्तीची व्याप्ती वाढवतात. केवळ मंदिरात बसून नामस्मरण करणे पुरेसे नाही, तर जनी जनार्दन हा भाव असायला हवा. म्हणजेच प्रत्येक माणसामध्ये जनी देव जनार्दन पाहण्याची दृष्टी निर्माण होणे. जेव्हा आपण दुसऱ्याची सेवा करतो तेव्हा ती देवाचीच सेवा आहे हा विचार इथे मांडला आहे. संतांचे दर्शन म्हणजे केवळ त्यांना पाहणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पालन करणे होय. सामाजिक संदर्भ. हा चरण सामाजिक समतेचा सर्वोच्च बिंदू आहे. जनी जनार्दन म्हणजे प्रत्येक माणसात देव पाहणे. उसकाळी अस्पृश्यता आणि विषमतेनं समाज पोखरलेला असताना संतांनी माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा नैतिक धडा दिला. आजच्या डिजिटल युगातील उपयोग. डिजिटल युगात आपण स्क्रीनशी जोडलो गेलो आहोत, पण माणसापासून तुटलो आहोत. सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग, द्वेष पसरवणे, हेट स्पीच हे जनी जनार्दन भावाच्या विरुद्ध आहे. एकमेकांचा आदर करणे हाच या युगातील सर्वात मोठा नैतिक धडा आहे. वास्तविक उदाहरणे. जेव्हा एखादी व्यक्ती सोशल मीडियावर कोणाचे तरी सांत्वन करते किंवा गरजू रुग्णासाठी क्राऊड फंडिंगद्वारे मदत गोळा करते, तेव्हा ती जनी जनार्दन हा भाव प्रत्यक्षात आणत असते. रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ न काढता तिला रुग्णालयात नेणारा तरुण संताचे दर्शन घडवत असतो. समोरच्या व्यक्तीत देव पाहणे हेच येथे अपेक्षित आहे. मदर तेरेसा किंवा बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. त्यांनी प्रत्येक पीडित व्यक्तीमध्ये ईश्वराचे रूप पाहिले. जनी जनार्दन या भावाचे हे आधुनिक काळातील सर्वात मोठे उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही रस्त्यावरच्या गरजूला मदत करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात विठ्ठलाच्या शाळेतील धडा गिरवत असता. चौथा चरण. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. भावार्थ. शेवटच्या चरणात नामदेव महाराज स्वतःची भूमिका स्पष्ट करतात. ते म्हणतात की मी तुझ्या महाद्वारात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या दाराशी कायमचा ठाण मांडून बसलो आहे. तिथे मी केवळ शांत बसणार नाही, तर प्रेमाने तुझे गुणगान गाईन. कीर्तन. कीर्तन म्हणजे केवळ गाणे नव्हे, तर सत्याचा प्रसार करणे. भक्तीमध्ये प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रेमापोटीच मी अखंड तुझ्या नामाचा गजर करत राहीन, जेणेकरून माझ्यासोबत इतर लोकांचेही कल्याण होईल. सामाजिक संदर्भ. महाद्वार हे समाजाचे व्यासपीठ आहे. कीर्तन हे केवळ गायन नसून ते लोकशिक्षणाचे साधन होते. संतांनी यातून सामूहिक शक्तीचा, कम्युनिटी पॉवर आविष्कार घडवला. प्रेमाचा गजर म्हणजे द्वेषाला फाटा देऊन प्रेमाने एकत्र येणे. आजच्या डिजिटल युगातील उपयोग. आज लोक व्हर्च्युअल जगात एकत्र आहेत, पण त्यांच्यात संवाद नाही, फक्त वाद आहेत. सप्रेमाचे कीर्तन म्हणजे आजच्या काळात सकारात्मक संवाद, कन्स्ट्रक्टिव्ह डायलॉग होय. वास्तविक उदाहरणे. ज्यांच्याकडे लाखो फॉलोअर्स आहेत, त्यांनी द्वेषाचा गजर करण्याऐवजी प्रेमाचा आणि विज्ञानाचा गजर प्रसार करणे. उदाहरणार्थ आरोग्य, शिक्षण आणि विज्ञानाबद्दल जनजागृती करणारे चॅनल्स. कोरोना काळात जेव्हा लोकांनी बाल्कनीत येऊन आरोग्य सेवकांसाठी टाळ्या वाजवल्या, तो एक प्रकारचा सप्रेमाचा गजर होता. समाजाने एकत्र येऊन चांगल्या कामाची दखल घेणे हेच नामदेवांना अभिप्रेत असलेल्या महाद्वारीच्या कीर्तनाचे स्वरूप आहे. ज्याप्रमाणे एखादा निस्वार्थ कार्यकर्ता आपल्या ध्येयासाठी अहोरात्र झटतो आणि इतरांनाही त्या कार्यात सामील करून घेतो, तसेच नामदेव महाराज भक्तीचा गजर करून जगाला प्रेमाचा संदेश देत आहेत. या अभंगातून आपल्याला काय शिकवण मिळते हे थोडक्यात पाहू. विठ्ठलाचे नामस्मरण ही एक शाळा आहे. ज्याप्रमाणे आपण शाळेत ज्ञान घेतो, त्याप्रमाणे भक्तीच्या शाळेत आत्मज्ञानाची प्राप्ती होते. या नामात इतकी गोडी आहे की ते शिकताना माणसाला आपली तहान, भूक, शारीरिक गरजा आणि सांसारिक ओढ विसरायला होते. भक्ती ही केवळ एका दिवसाची गोष्ट नसून ती जन्माजन्मांतरी असावी अशी इच्छा नामदेव महाराज व्यक्त करतात. देवाकडे भौतिक सुखाऐवजी केवळ त्याच्या नामाची ओढ मागावी ही मोठी शिकवण यात आहे. जनी जनार्दन भाव. या अभंगातील सर्वात मोठा सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश म्हणजे जनी जनार्दन ऐसा भाव. याचा अर्थ असा की प्रत्येक माणसामध्ये जनात परमेश्वराचे रूप पाहणे. केवळ मंदिरात देव न शोधता तो मानवात शोधण्याची वृत्ती अंगी बाणावी हे यात शिकवले आहे. मुखी नाम आणि संतांचे दर्शन या दोन गोष्टींमुळे विचारात शुद्धता येते.
संतांच्या सहवासात राहिल्याने जीवनाचा खरा मार्ग सापडतो. भक्ती ही केवळ कर्मकांड नसावी, तर ती सप्रेमाचे म्हणजे प्रेमाने भरलेली असावी. नामाचा गजर हा मनापासून आणि आनंदाने केला पाहिजे. हा अभंग आपल्याला स्वार्थ सोडून निस्वार्थीपणे नामस्मरण करणे आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये देवाचे रूप पाहणे हीच खरी भक्ती असल्याचे शिकवतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. प्रिय तरुण मित्रांनो, विठ्ठल नामाची शाळा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माइंडफुलनेस 2.0 आहे. आज आपण फोकस शोधण्यासाठी हजारो रुपये खर्च करून मेडिटेशन ॲप्स घेतो, पण नामदेव महाराजांनी हा मंत्र आपल्याला फुकट दिला आहे. शाळा शिकताना तहान भूक हरली. जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनमध्ये इतके गुंता की तुम्हाला जेवणाचंही भान राहत नाही, तोच खरा फ्लो स्टेट आहे. विठ्ठल नाम हे तुमच्या मनाला रिसेट करण्याचं बटण आहे. आजच्या भाषेत याला एम्पथी म्हणतात. कॅन्सल कल्चरच्या युगात प्रत्येक माणसातलं चांगलं शोधणं आणि त्याचा आदर करणं हेच खऱ्या अर्थानं मॉडर्न असणं आहे. सततच्या फोमो फिअर ऑफ मिसिंग आउटमध्ये जगण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानणं ग्रॅटिट्यूड म्हणजे हे मागणे आहे. थोडक्यात सांगायचं तर हा अभंग म्हणजे तुमच्या आयुष्याचा ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्याचा मार्ग आहे. देव शोधण्यासाठी हिमालय गाठायची गरज नाही, तर आपल्या कामात आणि माणसांत त्याला पाहणं हीच खरी विठ्ठल नामाची शाळा आहे. तुमच्यासाठी एक कृती ॲक्शन स्टेप हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्ती ही कर्मापासून पळ काढणारी नसून कर्मालाच आनंदात रूपांतरित करणारी आहे. विठ्ठलाचे नाव घेणे म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडले जाणे होय. आज दिवसातून किमान 10 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा. कोणतेही काम करताना, चालताना, स्वयंपाक करताना किंवा प्रवास करताना मनातल्या मनात विठ्ठल नामाचा उच्चार करा. हे करताना आजूबाजूच्या लोकांकडे हे विठ्ठलाचेच रूप आहेत या भावनेने पहा. बघा, तुमच्या कामाचा थकवा कमी होऊन तुम्हाला एक वेगळीच तहानभूक हरवलेली शांती मिळते का? धन्यवाद. तर मित्रांनो, नामाच्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही फीची गरज नाही. गरज आहे ती फक्त शुद्ध अंतःकरणाची. हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही या शाळेची ओळख करून द्या. विचारांची धार आणि भक्तीचा आधार हेच आहे संतांच्या वाणीचं सार. ऐकायला खूप मिळतं, पण समजायला भाव लागतो. भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. कमेंटमध्ये माऊलीचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.